नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा। कोरेगाव नगरपंचायत हद्दीमध्ये मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना मोठ्या प्रमाणावरती त्रास होत असल्यामुळे कोरेगाव बाजारपेठेतील काही व्यापारी व नागरिकांनी मिळून आज नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले। कोरेगाव शहरातील वार्ड क्रमांक 9 मधील बाजारपेठ भाग तसेच शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला असून ही मोकाट कुत्री सर्वसामान्य नागरिकांना चावा घेत आहेत। तसेच शालेय विद्यार्थी, महिला व वयोवृद्ध लोकांना या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। तरी प्रशासनाने हे सर्व गोष्टी लक्षात घेऊन या भागात लहान मुलं, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे वास्तव्य असल्याने या मुलावर, शालेय विद्यार्थ्यावरती ही कुत्री जीव घेणा हल्ला करत आहेत व हा हल्ला थांबवण्यासाठी योग्य त्या गंभीर उपाययोजना नगरपंचायतीने करण्याचे गरजेचे आहे। पाहूयात काय म्हणतायत नागरिक। मी राजेश बर्गे, मी कोरेगावचा नागरिक असल्या कारणाने मी आज नगरपंचायतीस एक निवेदन देण्यासाठी आलो की भटक्या कुत्र्यांचा इतका उद्रेक झालेला आहे ना की काय काय कुत्री पिसाळलेली असून पण त्या कोरेगावात इतकी मोकार फिरत आहेत आणि लहान मुलांना इतकी चावा घेत आहेत की बरेचसे असे पेशंट आपल्या सरकारी दवाखान्यात ॲडमिट आहेत। आणि बाजारपेठेमध्ये एक काल रात्री शेळीचा चावा घेतला, तो इतका भयानक झाला ना ही कुत्री अक्षरशः माणसांच्या जीवावर बेतत आहेत। तर बाजारपेठेमध्ये जे मटन चिकनचे शॉप आहेत ना, त्याचा जो कचरा निघतो तो इथे बाजारपेठेत त्यांच्या इथं न टाकता तो कचरा बाहेर कुठेतरी विल्हेवाट लावली पाहिजे, त्याशिवाय कुत्र्यांचा उद्रेक हा कमी होणार नाही। आणि शिवाय त्या कुत्र्यांचं नियोजन आता केलेलं पाहिजे सगळं। नमस्कार, मी डॉक्टर विधाते, कोरेगावचा एक नागरिक आहे। आज कोरेगावमध्ये भटक्या कुत्र्यांचा इतका वावर झालेला आहे आणि त्याचा कोरेगावच्या संपूर्ण नागरिकांना प्रचंड असा त्रास होत आहे। भटक्या कुत्र्यांमुळं मुलांना चावा घेणे, मागेसुद्धा कोरेगावमध्ये 2-3 अशा इन्सिडेंट्स घडून गेलेले आहेत की ज्याच्यामध्ये शाहूनगरमध्ये एका मुलीला पूर्ण फाडली होती आणि ती जवळजवळ 5 ते 6 महिने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती। अशा पद्धतीने जीवावर सुद्धा बेतू शकतं। तर नगरपंचायतच्या शिव मॅडमला आम्ही आता एक निवेदन दिलेलं आहे की ज्यामध्ये आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की या भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा। येथे बाजारपेठामध्ये येथे एक पूल आहे, त्या पुलाच्या शेजारी चिकनची बरीचशी अशी दुकानं आहेत। त्या दुकानाच्या त्या चिकनच्या वासामुळं तिथंसुद्धा भटक्या कुत्र्यांचा प्रचंड असा वावर आहे। मोटरसायकलवरनं एखादा व्यक्ती जर वाहन चालवत असेल तर त्याच्या मागे लागणे किंवा त्या गाडीच्या खाली येणे अशा पद्धतीनं बरेच अपघातसुद्धा होत आहेत। त्या अपघातामध्ये माणसाचा जीवसुद्धा गमवत आहेत। तर आम्ही त्यांना की त्यांचा भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा। पूर्ण तिथे चिंध्या गेल्या होत्या, जवळजवळ 4 महिने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली होती, वरनं खालपर्यंत फाडली होती, कुत्र्यांना काही निर्णय नाही आणि प्रचंड प्रमाणात वाढले मटन मार्केट आहे, चिकन लहान मुलांना मोटरसायकलीचे अपघात इतके वाढलेले याच्यामुळे कुत्र्यांमुळे एखादा जीवन दोन प्रकार असतात, एक निर्बीजीकरण आणि कुत्रे पकडून कुठेतरी लांब सोडून न्यायचे। 2 ऑप्शन असतात। मग त्याचं काहीतरी कुत्र्याचा 1,000 का 2,000 काहीतरी ठरलेलं असतं म्हणजे। आणि तो मग आणि आपण जास्त काय करायला गेलो माळा गिरायची म्हटलं तर प्राणी ते समजत ना त्या आपल्या केसच करतात ते असा पण तो पण विषय पकडून लांब सोडणे किंवा महानगरपालिकामध्ये किंवा काय स्पेशल एक विभाग असतो, तसा महापालिकेमध्ये औरंगाबाद विभाग होता तो, तसा आपल्या नगरपंचायतीमध्ये नाही का करता येईल? आपल्याकडून वरून अलाउडच नाही आपल्याला, हे अलाउड आहे, विभाग अलाउड नाहीये तो, पण आपण कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत बरोबर पण टेंडर पद्धत केली तर टेंडर नाही जर कोणी भरलं तर मग नागरिकांनी करायचं। आता महापालिकेमध्ये नगरपालिकेचेच कर्मचारी ते असतात, त्यांचा विभागच असतो, जसं आरोग्य विभाग असतो तसं त्यांचा विभाग असतो। पण तसं आपल्याकडे काय यंत्रणा काहीतरी राबवावी लागणार आहे, कारण प्रचंड याची एजन्सी विचारते कुठल्या नगरपालिकेत सातारावाल्यांची आहे का, सातारावाल्यांची आहे का
आहे नगरपालिकेमध्ये यंत्रणा. मॅडम टेंडर कितीच आहे त्याचं? टेंडर किती आता- डिपेंड ऑन आपण किती त्यांना देतो टार्गेट त्याच्यावर डिपेंड आहे. विकीला बोलवा बरं. तशी एक यंत्रणा आपल्या नगरपंचायतीमध्ये केली पण प्रचंड दहशतवादी संपूर्ण एकच हा जिल्हा फक्त एक नंबरच्या प्रमाणात सांगितले, परंतु संपूर्ण कोरेगाव प्रमाण आहे. मॅडम त्या रहमतपूर रोडला तर इतकी बेकार अवस्था आहे. माझी 2 मांजरं खाल्लेली कुत्र्याने. काय सांगतो. आणि हा इन्सिडेंट घडलेला आहे शाहूनगरमध्ये. एका मुलीला शामराव चव्हाण म्हणून गेल्या वर्षी झालेलं ना. गेल्या वर्षी नाही मॅडम, याला 10 वर्ष झाली. लहान मुलाचं घडलेलं आहे. अक्षरशः फाडली. 1-2 वर्ष एखाद्या पूर्ण. हा, त्यावेळेला पण तिथं पण फाटली होती. आणि त्यात काय होते काय सातारमध्ये पथक असतं तिथे. मग ते सातारा नगरपालिकेकडे आहे का त्यांना अर्ज दिला तर काय असतं? ते नाही करणार. त्यांच्या नियमाशीच्या बाहेर नाही करणार. कुत्रे पकडण्याची कोणाकडे एजन्सी आहे का?